गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाला एक इसमासह 3 विधी संघर्षित बालकांकडून प्राणघातक शस्त्र जप्त करण्यामध्ये मोठे यश आले। नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। 4 इसम हे एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये धारदार कोयते घेऊन यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी कॉलेज रोड या ठिकाणी येणार आहे अशी माहिती पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना मिळाली आणि त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या इसमांना यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी येथून शिताफीनं पकडून ताब्यात घेतलंय। यामध्ये यांचं राहुल गौतम वाघमारे वय वर्ष 18 राहणार बुद्धविहार आमन किराणा दुकाना शेजारी कबीरनगर आणि 3 विधी संघर्षित बालक यांचा समावेश असल्याची माहिती समजते। त्यांच्याकडून 2000 रुपये किमतीचे 4 धारदार कोयते हस्तगत करण्यात आले असून हा इसम आणि 3 विधी संघर्षित बालक यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, श्री संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगण साबरे, पोलीस हवालदार शरद सोनवणे, धनंजय शिंदे, रमेश कोळी, महेश साळुंके, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ, मुक्तार शेख, राजेश राठोड, अमोल गोष्टी आणि चालक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी केलेली आहे। 24 रोजी मॉडेल कॉलनी कॉलेज रोड येथे दुपारी 4:15-4:30च्या सुमारास पोलीस नाईक मिलिंद परदेशी यांना माहिती मिळाली होती की एक मुलगा आणि 3 विधी संघर्षग्रस्त बालक हे त्यांच्याजवळ शस्त्र घेऊन येणार आहेत। त्यानुसार API तोडकर आणि आमच्या युनिट 1च्या टीमनी तिथे सापळा रचला असता त्यांना हे 4 लोक मिळून आले। त्याच्यामध्ये राहुल वाघमारे जो होता तो 18 वर्षाच्या वरचा होता। त्यांच्या सर्वांच्या जवळ 4 धारदार कोयते मिळून आले होते। त्याच्यावरून त्यांच्यावर गंगापूर पोलीस स्टेशन येथे 425 आर्म्स ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास गंगापूर पोलीस स्टेशन करत आहे। त्यात 3 विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि 1 आरोपी अटक केलेला आहे। त्यांचा शेजारी एका कुटुंबावर वाद झाले होते, त्याच्यात एक खून झालेला होता त्याच्या काकांचा, त्याचा बदला घेण्यासाठी तो ते वेपन जवळ बाळगत होता।